2022 मध्ये ज्याप्रमाणे शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, अगदी तशाच महाराष्ट्र मॉडेलची चर्चा आता पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिनाही झाला नाही, तोच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या बंडाचे संकेत मिळत आहेत। ममता बॅनर्जी यांनी कालीघाट इथल्या निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला तब्बल 80 पैकी 60 आमदारांनी दांडी मारल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पक्षातून निष्कासित करण्यात आलेले रीतव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांच्या संपर्कात 15 ते 20 टीएमसी आमदार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दोन्ही नेत्यांनी कोलकात्यातील आमदार निवासस्थानी काही टीएमसी आमदारांची भेट घेतल्याचंही समोर आलंय। दरम्यान ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर राहिल्यानं बैठक रद्द करावी लागली। टीएमसीचे सध्या 78 आमदार असून त्यापैकी 2/3 म्हणजेच 52 आमदार एकत्र पक्षातून बाहेर पडण्यास त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही। इतकंच नाही तर हे आमदार स्वतःलाच खरी टीएमसी असल्याचा दावा करू शकतात। ममतांच्या बैठकीला तब्बल 60 आमदार गैरहजर राहिल्याची चर्चा असून त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी सारखा महाराष्ट्र मॉडेल बंगालमध्ये ही रिपीट होणार का याची चर्चा सुरू झाली। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे 80 आमदार आहेत। 2 आमदारांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं। बडतर्फा आमदारांच्या संपर्कात 15 ते 20 आमदार आहेत। निष्कासित आमदारांनी पक्षातील इतर आमदारांची भेट घेतली। ममता बॅनर्जींच्या बैठकीला 60 आमदारांनी दांडी मारली आहे आणि गैरहजर आमदारांमुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। त्याचबरोबर 2/3 आमदारांचा आकडा गाठण्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे। टीएमसी आमदारांमध्ये अंतर्गत अस्वस्थतेची चर्चा आहे। शिवसेना एनसीपी प्रमाणे फुटीची चर्चा जी आहे आता सुरू झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात जे घडलं तेच पश्चिम बंगालमध्येही आपल्याला बघायला मिळू शकतं का, याबद्दल सगळ्यांचं लक्ष लागलं।